नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल, हा भोपळा वाफवून ही कुठली रेसिपी? पण ही रेसिपी पाहिल्यानंतर तर करणारच. अगदी एकदा केलात तर 15 दिवस तरी खराब होत नाही. आता ही नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, इथं ना मी 500 ग्रॅम म्हणजेच की अर्धा किलो इतका हा भोपळा घेतला आहे. ह्याला ना डांग्या भोपळा सुद्धा म्हणतात. हा भोपळा शक्यतो करून घाऱ्यासाठी वापरतात बघा. तर इथं तो भोपळा घेतलेला आहे. भोपळ्याच्या जर घाऱ्या केलात ना तर अगदी आठवडाभर खराब होत नाहीत आणि खायला ना खूप छान लागतात बरं का. गूळ घालून गोड घाऱ्या करतात ह्याच्या, किंवा बरेच जण पुऱ्यासुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे तर घाऱ्याच करतात. तर आज जर आपण वेगळी रेसिपी करणार आहोत. सुरुवातीला बघा, आता हा जो भोपळा होता ना तो कापून घेतला आणि बघा भोपळ्याच्या बी अशा जरा मोठ्याच होत्या आणि असा भुसभुशीत मधला भाग होता. तो बीचा तो भाग काढून घेतला बघा सुरीने आणि मधीतनं ना भोपळ्याचे असे हे तुकडे करून घेतले. कारण हा आपण चाळणीतून वाफून घेणार आहोत ना, म्हणून असे मी तुकडे करून घेतलेत. हा भोपळा आपण वाफून घेणार आहोत. बरेच जण शिजवूनसुद्धा घेतात. आता शिजवून कसा घ्यायचा सांगू का? ह्या भोपळ्याच्या पाठीमागचे सालं काढून घ्यायचे. उकळत्या पाण्यामध्ये हा भोपळा टाकून ना तुम्ही शिजवून घेऊ शकता. पण तसं केल्यामुळे ना त्याच्यातले सत्व जे आहेत ते निघून जातात. त्याच्यामुळे ना मी चाळणीवरती असा भोपळा ठेवून वाफून घेते. छान प्रकारे लगेच शिजला जातो. आता ही चाळण बघा अशी कढईवरती ठेवली. कढईमध्ये ना पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं. अगदी तुम्ही पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलात तरीसुद्धा चालेल. वरती चाळण नेऊन ठेवली आणि एक 10 मिनटं ना मध्यम आचेवरती वाफवून घेतले. आणि बघा सुरीने आता इथं मी चेक करत आहे. छान प्रकारे मस्त भोपळा आपला वाफवून झाला आहे. भोपळा हा लगेच शिजला जातो, बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही. आता पूर्णपणे आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे. थंड केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का? ह्याच्या पाठीमागच्या ज्या साल आहेत ना त्या काढून घेणार आहे. हा भोपळा शिजल्यानंतर ह्याच्या पाठीमागचे जे सालं आहेत ना ते सहजपणे काढायला येतात. अगदी तुम्ही कच्च्या भोपळ्याचे सालं काढून मग असा वाफवून घेतलात तरीसुद्धा चालेल. तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीत तुम्ही करू शकता. तरी हा भोपळा मोठा दिसत असला तरीसुद्धा लगेच शिजला जातो बरं का. शिवाय भोपळ्याचे असे तुकडे नाही जरा छोटे केले होते बघा मी, म्हणजेच की भोपळा हा लवकर आपल्याला वाफवून होतो. आता मस्त भोपळ्याचा जो गर गाभा आहे ना तो छान प्रकारे इथं संपूर्ण मी घेणार आहे बघा. सर्व भोपळ्यांचा गर घेतला आहे. पाठीमागचं जे साल आहे ते काढून टाकलेलं आहे आणि जर भोपळ्याच्या बघा अशा काप करून घेत आहे. म्हणजेच आता आपण ह्याची मिक्सरला पेस्ट करणार आहोत. ती छान एकसारखी पेस्ट व्हावी ना ह्याच्यासाठी मी छोटे छोटे तुकडे करून घेतले. ह्याच्यामध्ये दूध पाणी जरासुद्धा वापरायचं नाही, कारण भोपळा वाफवून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये ना थोडंसं ओलसरपणा आहे. त्याच्यामुळे त्याच्यातच आपल्याला हे छान पेस्ट होते. ह्याची वरून काहीच घालायची गरज पडत नाही. बघा छान प्रकारे ह्याची इथं पेस्ट करून घेतलेली आहे. एकदम मस्त स्मूथ करून ठेवायचे. जरासुद्धा भरड वगैरे बिलकुलसुद्धा ठेवायची नाही. बिलकुलसुद्धा ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही. अगदी छान झाले बघा. आता ही तयार केलेली आपली जी भोपळ्याची पेस्ट आहे ती आपण मोजून घेऊयात. म्हणजे कसं, आपण साखर वापरणार आहोत, त्याचं प्रमाण ना ह्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण आता सांगतेस. तर आज आपण करत आहोत भोपळ्याचा करारी हलवा. हलवा म्हणजे तुम्ही म्हणाल शिरा वगैरे करतो किंवा गाजराचा दुधीचा हलवा करतो तसा का? तर तसा नाही. आपण वडा पाडून जो मार्केटमधून विकत आपण हलवा आणतो बघा, तसाच आपण हा भोपळ्याचा करारी हलवा करणार आहोत. आता बघा ही भोपळ्याची पेस्ट मोजून घेतली तर 1 वाटी इतकी भरली. आता इथे ना एक कढई घेतली आणि जी 1 वाटी इतकी आपली भोपळ्याची पेस्ट भरली ना ती काढून घेतली. त्याच वाटीने 1 वाटी इतकी साखर घेतली. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अगदी अर्धी वाटी साखर घेतला तरीसुद्धा चालेल बरं का. पण हा भोपळा काही गोड नाही, सपाकच आहे. त्याच्यामुळे इथं मी असे साखरेचं प्रमाण वाढवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि थोडंसं एक चिमूटभर मीठ घातलं आहे बरं का. आता काय करायचं आपल्याला, ही साखर ना ह्या पेस्टमध्ये छान प्रकारे मिसळून घ्यायची आहे. ही कढई आपण गॅसवरती नेऊन ठेवणारच आहोत, पण सुरुवातीला गॅसच्या खालीच इथं मी छान प्रकारे ना हे मिसळून घेत आहे बघा. आता ना ही कढई आपण गॅसवरती नेऊन ठेवणार आहोत. जसजशी ह्याला उष्णता लागेल तसतशी आपली साखरही वितळली जाणार आहे आणि हे मिश्रण पातळ होणार आहे. आता बघा ही कढई गॅसवरती आणून ठेवले. गॅस मध्यम तो कमीच ठेवायचा आहे, बिलकुलसुद्धा फास्ट ठेवायचा नाही. आता मात्र इथं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. बघा तुम्हाला अगोदरपेक्षा जर हे सैलसर झालेले दिसत असेल म्हणजेच की पातळ, आपली इथं साखर विरघळले त्यामुळे हे पातळ झाले. घाबरून जायचं नाही. जसजसं आपण हलवणार तसतसं ह्याला घट्टपणा येणारच आहे. तोपर्यंत बाजूला बघा एका वाटीमध्ये ना मी 3 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. आपल्या घरामध्ये हा चमचा असतो बघा पोहे खायचा, त्याने 3 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारण 4 ते 5 चमचे इतकं पाणी घालून छान प्रकारे ह्यांची ना एक स्लरी करून घ्यायची आपल्याला.
म्हणजे ह्या पाण्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर आपल्याला ना छान प्रकारे मिसळून घ्यायचं आहे. जरासुद्धा ह्याच्यामध्ये गुठळ्या होता कामा नये. आता ही जी आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली ही अगोदरसुद्धा करून ठेवायची नाही बरं का, कारण का ती तळाशी जाऊन घट्ट दगड होतं त्याचा म्हणून. तोपर्यंत गॅसवरती बघा हे मी सतत हलवत राहिले, कारण तळाशी चिटकायला नको म्हणून. छान प्रकारे शिजले बघा, ह्याला बुडबुड यायला लागले. मग आपण तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची स्लरी होती ना, ते वेळ न वाया घालवता लगेच घालून घ्यायची आणि सतत आपण हलवत राहणार आहोत. आता आपलं हे जे मिश्रण आहे कढई सोडायला हवं इतपत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. बाकी तुम्हाला ह्याच्यामध्ये दुसरं काहीच करायचं नाही. बघा ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला तूप. तर तूप ना इथं 2 चमचे इतके घालत आहे बघा. अगदी एखादा चमचा घातला तरीसुद्धा चालेल. तुम्ही म्हणाल तुपाच्या ऐवजी तेल घातलं तर चालेल का, तर बिलकुलसुद्धा नाही. चव बिघडली जाते. चव छान येते तूप घातल्यामुळे, म्हणून इथं मी तुपाचा वापर केलेला आहे. आता तूप आपल्याला पूर्णपणे ह्याच्यातमध्ये मिसळून जायला हवं. त्यामुळे ना छान प्रकारे एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे बघा. का नाही तूपसुद्धा ह्याच्यामध्ये मिसळून जातं. आता सतत हलवत राहिल्यानंतर बघा जवळजवळ 7 ते 8 मिनटं झालेत. आता ह्याला ना घट्टपणा यायला लागलेला आहे बघा. जे आहे ते कढई सोडायला लागले बघा. अगोदर कसं होतं आणि आत्ता बघू शकता. तर इतपत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. अजून आपल्याला हलवत राहावं लागणार आहे पूर्ण पॅन सोडूसपर्यंत, ह्या मिश्रणाला घट्टपणा आणखीन थोडासा येऊसपर्यंत. तूप घातल्यामुळे ना शाईन बघा किती छान प्रकारे आलेले आहे. आणि बघा आणखीन तुम्हाला इथं घट्ट झालेलं दिसत असेल, पण गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे. आता बघा छान प्रकारे हा रंगसुद्धा आलेला आहे. वाटलंच तुम्हाला तर थोडासा आणखीन डार्क कलर हवा असेल तर ऑरेंज कलर वापरू शकता. रेड कलर हवा असेल ह्या हलव्याचा तर थोडासा लाल फूड रंग वापरू शकता, किंवा जिलेबीचा थोडासा रंग वापरला तरीसुद्धा चालेल. पण ऑलरेडी छान केशरी रंगाचा भोपळा होता, त्याच्यामुळे इथं मी कुठल्याही प्रकारचा रंग वापरलेला नाही. अगदी तुम्ही थोडेसे केशरचे धागे वापरलात ना तरीसुद्धा रंग छान येतो. बघा हे मिश्रण तयार झाले कसं समजायचं, पूर्णपणे पॅनला सोडलं आहे, रंग सुरेख आलेला आहे, चकाकी आले म्हणजे हे तयार झाले समजायचं. थोडीशीच वेलची पूड आणि भोपळ्याचे बी घातलेत बघा. अगदी तुम्ही काजू बदामाचे काप घातलात ना छोटे छोटे करून तरीसुद्धा चालेल. मिश्रण बघा पूर्णपणे पॅन सोडलेलं आहे, एका ठिकाणी गोळा होतो आहे. आणि बघा इथं मी ज्यावेळेस स्पॅच्युला उचलत आहे छान एकसारखं पडतं आहे, म्हणजे हे तयार झालं समजायचं. आता गॅस बंद करून घेऊयात. इथं बघा मी केक टीन घेतला आहे आणि बटर पेपर त्याच मापाने कापून ना त्याला तूप लावून घेतलं आहे. अगदी तुम्ही घरामध्ये ताट असेल त्याला तेल तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल. आपण तयार केलेलं मिश्रण होतं ना ते लगेच घालून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच घालून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे आता आपण हे सेट व्हायला ठेवणार आहोत. कारण ना घट्टपणा ह्याला लगेच होतो, म्हणून हे सेट होण्यासाठी लगेच ठेवायचं आहे आपल्याला. छान एकसारखं पसरून घेतलं आहे बघा. आता हे मिश्रण खूप असं गरम आहे, तर 1 तासभर आपल्याला असंच ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही. आता तासानंतर आता मी पाहत आहे बघा छान असा घट्टपणा आलेला आहे. आणि इथं आपला आज हा भोपळ्याचा करारी हलवा तयार झालेला आहे. तुम्ही आजपर्यंत कधीच खाल्ला नसेल किंवा बनवलासुद्धा नसेल बघा. त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या सुरीने हलक्या मोकळ्या करून घेऊयात. थोड्याशा चिटकल्यात अशा वाटतात म्हणून. बाकी दुसरं ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. बघा छान प्रकारे हे बॉम्बे हलव्याच्या जशा आपण वड्या पाडतो ना अगदी तशा पडतात. अगदी तुम्ही आपले काजू कतलीचा आकार असो तसं कापून घेतला तरीसुद्धा चालेल. पण इथं आपण इतर वेळेस वड्या किंवा बर्फी कापतो बघा तशा आकारामध्ये इथं मी कापून घेत आहे. कुठलाही आपण रंग वापरलेला नव्हता सुद्धा बघा अगदी छान सुरेख असा ह्या करारी हलव्याला रंग आलेला आहे बघा. अगदी मस्त खायला लागतो. आणि आपण ह्याच्यामध्ये भोपळा वापरल्यामुळे छान पौष्टिक असा हा आपला बॉम्बे करारी हलवा तयार झालेला आहे. बरेच जण ह्याला बॉम्बे करांची हलवा असं सुद्धा म्हणतात, किंवा बॉम्बे करारी हलवा असं सुद्धा म्हणतात. आता तुम्ही काय ह्या नावाने ओळखता मला नक्की कमेंटमध्ये कळवा. अगदी छान प्रकारे झालेला आहे, तुम्हाला इथं बघूनच समजत असेल बघा. त्याच्यामध्ये एकच महत्त्वाचं आहे ते म्हणजे छान प्रकारे शिजवून घ्यावं लागतं बघा, म्हणजे बॉम्बे करारी हलवा जो आहे तो असा परफेक्ट होतो. बाकी ह्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाची टिप्स काहीच नाही, किंवा बिघडण्यासारखं बिलकुलसुद्धा काहीच नाही बघा. आपण घरच्या घरी पाहिजे तसा मुंबई कराची हलवा करू शकतो. अगदी आता तुम्हाला मी हातामध्ये घेतल्यानंतर अंदाज येतच असेल किती मऊसूद झाला आहे. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.